परवडत नसल्यामुळे आपल्या मुलांच्या वाहतुकीसाठी अनधिकृत रिक्षाचा पर्याय निवडणाऱ्या तमाम पालकांना दिलासा मिळणार आहे। राज्य सरकारनं यासाठी धाडसी पावलं टाकली आहेत। शाळकरी विद्यार्थ्यांच्या सुरक्षित वाहतुकीसह आणि रोजगाराच्या संधीसाठी परिवहन विभागाकडून स्कूल व्हॅन परवान्याचं वाटप खुलं करण्यात येत आहे। त्यामुळे पालकमंत्री वादाचा आणि याचा काही विषय नाहीये। सर, यांना जेणेकरून करायला दिलं होतं, यावेळी भूगोलन द्यावं अशी मागणी होती। नाही, अशी काही मागणी होती। आमची मागणी स्वतः पालकमंत्री पदाचीच आहे। आमची मागणी ही पालकमंत्री पदाचीच आहे आणि पालकमंत्री भरत गोगावलेच होणार याची आम्हाला खात्री आहे। निवडणूक आयोगाला पत्र दिलंय, त्यांनी काही मतदारसंघ त्यामध्ये दाखवलेले आहेत, 10 ते 12 मतदारसंघ आहेत, यामध्ये फेरफार केल्याचा आरोप ते करतायत आणि कुठेतरी गंभीर बघा, निवडणुका झाल्यापासून महाविकास आघाडी हेच करते। लोकसभेच्या निवडणुका झाल्यानंतर त्यांनी असे का आरोप आणि यानंतर एक